आपण त्यांची जयंती साजरी करतो. ते स्वामी विवेकानंद जे आहे त्यांचे जीवन जे आहे म्हणजे रामकृष्ण परमहंसाला त्यांनी गुरु म्हणून स्वीकारलं नाही. पहिल्यांदा त्यांनी विचारलं त्यांना, तुम्ही देव पाहिला का? तर त्याबरोबर रामकृष्ण परमहंसाने त्यांना उत्तर दिलं, होय मी देव पाहिला, तो तुझ्यासारखा आहे. आणि मग हा देवाचा शोध घेण्यासाठी हा माणूस त्यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण परमहंस ही जी मिशन जे आहे त्याची त्यांनी स्थापना केली. मन निगमिकेतन संसार भ्रमोकेनो अकारेन, त्यांचे मूळ बंगालीमध्ये भजन आहे, मन चलो निज निकेतन. हे माझ्या मना म्हणजे त्यांचे कुटुंब जे आहे ते आर्थिक विवंचनेमध्ये सापडलं होतं. नरेंद्रनाथ हे एका विश्वनाथ वकिलाचे पुत्र होते, विश्वनाथ दत्त. तर आर्थिक विवंचना आली आणि म्हणून घरात त्यांच्या मदतीची गरज होती, अर्थार्जनाची गरज होती. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसाकडे त्यांनी सांगितलं की देवी मला मागितले देवी का. मग देवी समोर कालिकेसमोर बसले ते आणि धन दौलत मागण्याऐवजी त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन जे आहे ते देशासाठी समर्पित केलं. कलकत्तामध्ये जन्माला आलेला माणूस चालत चालत श्रीपाद शिलाखंडावरती कन्याकुमारीला आला. कन्याकुमारीला कशासाठी? ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम घडतो तितकं अभूतपूर्व ज्याने त्यांनी कन्याकुमारीला भेट दिलेली आहे आणि तो श्रीपाद शिलाखंड बघितलेला आहे. त्यात कळेल की बंगालमध्ये जन्माला आलेला माणूस भारताच्या एका टोकाला जातो आणि भारताचं उज्ज्वल भवितव्य बघतो. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी लिहून ठेवलेलं आहे की पॅट्रियट सेंट ऑफ इंडिया, भारताचा दिशाभिमान असलेला